नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये सेम व्हर्ब असताना ते ट्रान्झिटिव्ह कसे असू शकतात आणि तेच सेम व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह कसं असतो, त्यामुळं आपण हा भाग पाहणार आहोत. बघा, वी विल लर्न दॅट द सेम व्हर्ब कॅन बी intransitive in some sentences but transitive in some other sentences. आणि हा सेम वर्ब आहे. सेम वर्ब सारखा असणारा वर्ब हा इंट्रान्झिटिव्ह म्हणून काही वाक्यात वापरायचा आहे आणि तोच वर्ब ट्रान्झिटिव्ह म्हणून काही वाक्यामध्ये येणार आहे. असं केव्हा होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्ष देऊन आपण सेंटेन्सेस पहा. बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतो. आता इथं प्लुरल आहे म्हणजे पक्षी उडतात आणि जर सिंग्युलर असतं तर बर्ड फ्लाईज असं आलं असतं. म्हणून या ठिकाणी बर्ड हा सब्जेक्ट आहे आणि फ्लाय हा ऑब्जेक्ट आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे तर हा इंट्रान्झिटिव्ह ऑब्जेक्ट आहे. या बर्ड्सला उडण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नाही, म्हणून हा फ्लाय वर्ब इंट्रान्झिटिव्ह ॲक्शन वर्ड किंवा ॲक्शन वर्ब झालेला आहे. सेम वर्ब फ्लाय खाली आहे, पण पहा, वी फ्लाय काइट्स. वी फ्लाय काइट्स, आम्ही पतंग उडवतो. वी फ्लाय काइट्स. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हा सब्जेक्ट आहे, व्हर्ब आणि हे ऑब्जेक्ट आहे. यामध्ये हा फ्लाय डायरेक्ट ॲक्शन करतोय कोणावर? काइट्सवर, म्हणून हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. या फ्लायला मात्र ऑब्जेक्टची गरज आहे, म्हणून हे फ्लाय ट्रान्झिटिव्ह ॲक्शन वर्ब झालं. ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. हे फ्लाय ट्रान्झिटिव्ह आहे आणि वरचं फ्लाय इंट्रान्झिटिव्ह आहे. या वर्बला ऑब्जेक्टची गरज नव्हती, कारण क्रिया कोण करत आहे आणि काय क्रिया होत आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून लक्षात येईल आपल्या, द वॉटर बॉइल्ड, पाणी उकळले. या ठिकाणी पाण्याला उकळण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नाही, म्हणून बॉइल्ड हे इंट्रान्झिटिव्ह ॲक्शन वर्ब झालेला आहे. तर हाच बॉईल वर्ब घेऊन ट्रान्झिटिव्हमध्ये कसं होतं ते पाहूया. सी बॉइल्ड, तिने उकळले काय, असा प्रश्न आता इथं पडतो, म्हणून सी बॉइल्ड द वॉटर, सब्जेक्ट, वर्ब आणि इथं ऑब्जेक्ट. सेम वर्ब असताना एका वाक्यामध्ये वर्ब हे इंट्रान्झिटिव्ह आहे इथं, आणि इथं हे वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे, कारण ऑब्जेक्टची गरज आहे. शी बॉइल्ड, ती उकळते. काय उकळते? पाणी. आणि या ठिकाणी पाणीच उकळले, पाणी उकळले. बॉइल्ड, वॉटर बॉइल्ड. इथं मात्र ऑब्जेक्टची गरज नाही या वर्बसाठी, म्हणून हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. आणि या ठिकाणी मात्र सी बॉइल्ड, इथं मात्र ऑब्जेक्टची गरज आहे, म्हणून इथलं बॉइल्ड हे ट्रान्झिटिव्ह ॲक्शन वर्ब झालं. नेक्स्ट सेंटेन्स, अजून एक सेंटेन्सेस पाहूया. अ रोज स्मेल्स स्वीट. या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे, स्मेल्स वर्ब आहे आणि हे स्वीट ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट कुठे आहे? खालच्या सेंटेन्समध्ये बघा. द कॅट स्मेल्ड अ रॅट. इथलं जे स्मेल्ड आहे, मांजरीला उंदराचा वास आला. तर हे जे ॲक्शन वर्ब आहे ते ट्रान्झिटिव्ह आहे आणि हे ॲक्शन वर्ब आहे ते इंट्रान्झिटिव्ह आहे. आणि द कॅट इथं सब्जेक्ट आहे, इथं अ रोज हे सब्जेक्ट आहे आणि इथं हा ऑब्जेक्ट आहे. हा स्वीट ऑब्जेक्ट नाही.
नेक्स्ट सेंटेन्स पहा, अजून तुमच्या लक्षात येईल. आय ओक अप लेट. आय हा सब्जेक्ट, ओकअप, ओकअप किंवा ओक, फक्त ओक घेऊया तर ओक हा वर्ब आहे. याला लेट हे ॲडव्हर्ब आलेले, परंतु हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग ट्रान्झिटिव्ह कसं असतं बघा. द लाऊड नॉईज ओक हिम. द लाऊड व्हॉइस ओक हिम. यामध्ये आपण पाहत आहोत की हा सब्जेक्ट आहे, ओक हे व्हर्ब आहे आणि हिम हे ऑब्जेक्ट आहे. इथला ओक हा ट्रान्झिटिव्ह ॲक्शन व्हर्ब आहे. आणि एक लास्ट सेंटेन्स पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे द बेल रँग. घंटा वाजली हा सब्जेक्ट आणि हा व्हर्ब. या व्हर्बला ऑब्जेक्टची गरज नाही, म्हणून हे इंट्रान्झिटिव्ह ॲक्शन व्हर्ब झालं आहे. आता रिंग द बेल ट्वाइस. या ठिकाणी रिंग हे सब्जेक्ट आहे, रिंग हे व्हर्ब आहे आणि द बेल हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे जे व्हर्ब आहे रिंग हे ट्रान्झिटिव्ह ॲक्शन व्हर्ब. इथं सब्जेक्ट कोण असतो अशा वाक्यामध्ये इम्परेटिव्हच्या? तुम्हाला यापूर्वी पण मी सांगितलं की यू हा सब्जेक्ट असतो. म्हणजे सेंटेन्स काय असतं हे, यू रिंग द बेल ट्वाइस. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि हे व्हर्ब कोणतं तर ट्रान्झिटिव्ह ॲक्शन व्हर्ब. याला गरज आहे ऑब्जेक्टची. म्हणून या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये ट्रान्झिटिव्ह आणि